हॅलो एव्हरीवन, आम्ही चाललो आहे आज माझ्या भाचीच्या लग्नासाठी. तर आज माझ्या सोबत माझा भाऊ आहे, मी आणि माझा भाऊ आम्ही चाललो. तर मी आज काय रेडी झाले नव्हते, त्यामुळे मी आले होते पार्लरमध्ये मी ॲब्रोज वगैरे केल्या, हेअरस्टाईल घातली आणि लोकेशनवर आमच्या लग्नासाठी आम्ही इथे आलो. त्यानंतर इथं सर्व फॅमिली भेटली. एवढं काय बोलण्यासाठी सर्वांशी टाईम भेटला नाही, कारण मी खूप लेट झाली होते. त्याच्यानंतर इथे आपल्या नवरदेव नवरीची एंट्री झालेली आहे. खूप मस्त आणि ग्रँड वेलकम झालं त्यांचं, खूप मस्त एंट्री केली त्यांनी. त्यानंतर इथं सर्वजण सर्व फॅमिली होती, टोटली माझे बहिणी वगैरे सर्व काही होत्या. तर माझ्यासोबत माझ्या सर्व सासा बसलेल्या हे सर्व माझे सासा आहेत, विथ माझ्या बहिणी पण आहे. Shades reflecting the sky. Out here vibing, making time stand by. Hey! Late night lights, city shining in gold. Story after story, all the legends retold. Cruisers hit the streets, hear the engines purr. Low riders dipping, making heads turn for sure. Feel the heat, feel the beat. Ooh-wee, ooh-wee. लग्न शिर्डीच्या पुढे असल्यामुळं येताना साईबाबांचं दर्शन झालं. तुम्ही दर्शन करून घ्या, कारण की तुम्ही माझा व्हिडिओ कुठून बघताय ते पण सांगा मला कमेंटमध्ये. घरी आलो, खूप बाहेर ऊन होतं. मस्त अशी लस्सी एन्जॉय केली निर्मलने आणि मी आणि यज्ञेशने. आम्ही तिघांनी मस्त लस्सी एन्जॉय केली. त्यानंतर बाहेर कुठेचे ट्रॅक्टर आलेले होते, मग आता लस्सी एन्जॉय करून बाहेर कामासाठी जायचं होतं. हॅलो एव्हरीवन, गुड इव्हनिंग. आज माझे दोन पार्सल आलेले. तर आता संध्याकाळचे 5 वाजले. तर आपलं पार्सल आलेलं आहे. मी तुमच्यासोबत आहे ना अनबॉक्सिंग करणार आहे. यज्ञेश आण पटकन चल. तर मी ना हे पार्सल आहे ना याच्यासाठी मागवलं होतं. किचन ओट्यावर आपले जे वस्तू असतात तो त्या ठेवण्यासाठी, कारण की असं खाली एवढं खास नाही वाटत. किचन ओट्याला थोडंसं डेकोरेशन करण्यासाठी मी हे एक छोटीशी रॅक मागवली आहे. तर खूप मस्त अशी जाळी आलेली आहे, हे बघा. इथे मी चहा फक्कींचं डब्बा ठेवू शकते. तर तेलाची वगैरे आपण किटली वगैरे ठेवू शकतो. आणि वाटलंच तर आपण एक शो म्हणून त्यावर एक मनी प्लांट पण ठेवू शकतो मस्त असं. त्यानंतर त्याला आहे ना लावण्यासाठी ना हे दिलेलं आहे. आता मी तुम्हाला लावून दाखवते. हे असे बटन्स दिलेले त्याला खाली लावण्यासाठी. तर आपण हे लावून घेणार आहे.
ओके, तर हे असे बटन्स त्यांनी दिलेले होते. खूप मस्त आहे. मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवल की कसं मी डेकोरेट केलं. तुम्हाला हे मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की दाखवल. हे माझं सेकंड पार्सल आहे, जे की माझ्या यूट्यूबसाठी मी मागवलं होतं. आणि हे माझी प्राईस याची मला 450 रुपये पडले आहेत. तुम्हाला दाखवते मी हे याच्यामध्ये काय आहे. खूप कामाची वस्तू आहे. तर मी आता तुम्हाला याची अनबॉक्सिंग करून दाखवते. मला म्हणजे बहुतेक वेळेस किचन ओट्यावर काही भाजी वगैरे बनवायची असली तर खूप प्रॉब्लेम येत होता. त्याच्यासाठी मी हे पार्सल मागवलेलं आहे. तर हे काहीतरी असेल. हे बघा, मम्मा पार्सल मस्त पार्सल आहे. पार्सल न वाटू राहिलं, गिफ्ट वाटू राहिलं. गिफ्ट वाटतंय. ते ना खूप पॅक घातलेलं आहे त्याच्यामध्ये, ते निघतच नाही पटकन. मला हे पूर्ण तोडावंच लागलं तरी निघत नाहीये ते. टोट किती मी ओके. ताकद लाव येतो ना. बापरे, याला तर लय खोल फिटिंग दिलेली आहे. याला सगळं फिट करावं लागणार आहे. हा म्हणून ये ना. हो बस. मी याला आता सेट केलेलं आहे. ही अशी सेटिंग आहे त्याची सर्व काही. मला प्रॉब्लेम यायचा की म्हणजे किचन ओट्यावर शूट वगैरे करण्यासाठी. तर मी हे ट्रायपॉड बोलवलं आहे. हे 450 रुपयाचं. कमेंटमध्ये लिंक टाईप करून सांगा, मी तुम्हाला सांगेल की मी कशावरून घेतलेलं आहे.